तोच राजकीय वारसा मला आज मिळाल्यामुळे त्या संधीचं सोनं करण्याचा मी जरूर प्रयत्न करीन। गडावरच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी माझे पन्हाळा आहे आणि त्या जन्मभूमी आणि कर्मभूमीचा मी सर्व प्रकारे विकास करण्याचा मी प्रयत्न करीन। पन्हाळा गडावर हे पर्यटन स्थळ आहे आणि त्या पर्यटन स्थळासाठी पर्यटकांसाठी जास्तीत जास्त गार्डन उत्तम प्रकारे कशा राहतील, पण त्याच्यापेक्षा सुद्धा स्वच्छ आणि सुंदर पन्हाळा कसा जास्त प्रकारे चांगला होईल याचा मी जरूर प्रयत्न करीन। तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं जागोजागी CCTV सुद्धा बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो रस्ता बंद झाला तर दुसऱ्या मार्गाने रस्ता चालू करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील। पन्हाळ्याचं उत्तम गायडन्स बाहेर सगळीकडे जाईल असं जास्त, त्यासाठी आम्ही गाईड चांगले तयार करू। आज आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात किंवा निवडणुकीच्या अनुषंगाने पन्हाळा शहरात आलो होतो। पन्हाळा शहरात नेमक्या काय समस्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने सोडवल्या जाणार आहेत हे जाणून घेण्यासाठी खास आज आपण नगराध्यक्ष पदासाठी रणांगणात उतरलेल्या जयश्री प्रकाश पवार मॅम यांच्याशी खास संवाद साधणार आहोत। त्यांना विचारणार आहोत की पन्हाळ्यामध्ये नेमक्या काय समस्या आहेत आणि त्यांना जर संधी मिळाली त्या कशा पद्धतीने त्यांच्याकडून या समस्यांची सोडवणूक होणार आहे। नमस्ते मॅम, तारा न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की काय व्हिजन घेऊन तुम्ही नगराध्यक्षपदासाठी सध्या रणांगणात आहात, काय सांगाल? मी जनस्वराज शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा असलेले विनयरावजी कोरे यांनी मला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचे मी प्रथमतः आभारी आहे। त्या पन्हाळगडासाठी म्हणजे नगरपालिका चालू झाल्यापासून माझे वडील नगरसेवक म्हणून बरेच वर्ष होते आणि तोच राजकीय वारसा मला आज मिळाल्यामुळे त्या संधीचं सोनं करण्याचा मी जरूर प्रयत्न करीन। शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडावरच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी माझे पन्हाळा आहे आणि त्या जन्मभूमी आणि कर्मभूमीचा मी सर्व प्रकारे विकास करण्याचा मी प्रयत्न करीन। प्रथमतः पहिली म्हणजे पाण्याची सोय। इथं पाणी आहेच उपलब्ध थोडेफार, पण 4-5 किलोमीटरवरून खालून वरती पाणी आणायला लागते। त्यासाठी नियमित पाणी येत नाही आहे, एक दिवस आड पाणी येते। ते जास्तीत जास्त पाण्याचा साठा कसा होईल आणि तो लोकांना जास्तीत जास्त पाणी कसं उपलब्ध होईल याच्यासाठी मी प्रथमतः प्रयत्न करीन। दुसरं म्हणजे पन्हाळा गडावर हे पर्यटन स्थळ आहे आणि त्या पर्यटन स्थळासाठी पर्यटकांसाठी जास्तीत जास्त गार्डन उत्तम प्रकारे कशा राहतील आणि त्यांना इथं मिळणारे म्हणजे बाकीचे जे आमच्या इकडं युनेस्कोमुळं जे गाडे वगैरे यांचे जे नको असं जे होतं त्या युनेस्कोमुळं आमची जी प्रगती होणार आहे आणि ते रोजगार लोकांसाठी जे उपलब्ध आहेत आणि त्या उपलब्ध रोजगारांमध्ये जास्तीत जास्त उपलब्ध रोजगार करून लोकांना पर्यटकांना त्यापासून इथं बाकीचं म्हणजे खाण्याची सोय किंवा ह्याची कशा उत्तम प्रकारे करता येईल याचा मी जरूर प्रयत्न करीन। आणि स्वच्छ आणि सुंदर पन्हाळा हा वेळोवेळी याची बक्षिसं आम्हाला मिळालेली आहेतच, पण त्याच्यापेक्षा सुद्धा स्वच्छ आणि सुंदर पन्हाळा कसा जास्त प्रकारे चांगला होईल याचा मी जरूर प्रयत्न करीन। तसेच युनेस्कोमुळे नामांकित झाल्यानंतर आमच्या इथं बऱ्याचशा समस्या जरा निर्माण झाल्या। दळणवळण इथं कसं आहे, मध्ये रस्त्याचा जरा प्रश्न निर्माण झाल्यामुळं दळणवळणासाठी जे खालून येणारे जे ST बसेस वगैरेची सोय थोडीफार जरा कमी झालेली आहे। त्यामुळं आणि त्या येतात त्या ST बसेस व्यवस्थित नसतात, त्यामुळं प्रवाशांची इथल्या जाणाऱ्या लोकांची गैरसोय होते आणि त्याच्यासाठी आम्हाला आमच्या नगरपालिकेमार्फत बस जाण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं जागोजागी CCTV सुद्धा बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत। लघुउद्योग सुरू करण्यासाठी पन्हाळ्यावर महिलांच्या रोजगारासाठी लघुउद्योग सुरू करण्यासाठी पापड उद्योग, कापूस उद्योग किंवा गाडे जे आहेत आत्ता झुणकाभाकर केंद्र वगैरे ते अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम कसे राहतील ह्याचासुद्धा आम्ही जास्त प्रयत्न करू। आणखीन शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं असल्यामुळे तिथं शिवस्मारक अश्वारूढ पुतळा व्हावा अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे आणि तो लवकरात लवकर पूर्णत्वात यावा यासाठी मी जरूर प्रयत्न करेन।
आता तुम्ही बऱ्याच गोष्टी समस्या पाण्यापासून सुरुवात केली मॅमने आणि जवळजवळ जो अश्वारूढ पुतळा आहे लोकांची तशी इच्छा होती आणि त्या दृष्टीनं देखील मॅम प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मला विचारायचं आहे की स्थानिक लेवलला आता मी पन्हाळ्यामधून येत होते तेव्हा बऱ्याच समस्या सुटलेल्या दिसल्या, पण काय समस्या स्थानिक लेवलच्या राहून गेल्यात असं तुम्हाला वाटतंय? पाण्याची आणि रस्त्यांची पण सोय उत्तम प्रकारे हवे. कचऱ्याची विल्हेवाट उत्तम प्रकारे आहेच आता पण त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त कचऱ्याची विल्हेवाट होऊन स्वच्छ कसा पन्हाळा राहील याच्यासाठी आमचं विजन राहील. प्लास्टिकमुक्त पन्हाळा झालंच तर पर्यावरणाच्या दृष्टीने पन्हाळा उत्तम कसा राहील यासाठी जरूर आम्ही प्रयत्न करू. आता तुम्ही बोललात की महिलांच्या सुरक्षिततेसाठी जास्तीत जास्त CCTVवर भर देणार आहात जेणेकरून समस्या पटकन सोडवल्या जाईल. एखाद्या महिलेला जर एखादा चुकीचा अनुभव आला तर CCTVच्या थ्रू जसं तुम्ही बोललात की CCTV बसवणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला असं काय वाटतं की महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा सबलीकरणासाठी काय प्रयत्न व्हावेत असं तुम्हाला वाटतं? ज्या महिला किंवा ज्या मुली MPSC परीक्षेला बसणार असतील किंवा UPSC परीक्षेला बसणार असेल त्यांच्यासाठी क्लास, त्यांच्यासाठी मार्गदर्शन क्लास चालू इथं करण्याचं आमचं विजन आहे. पन्हाळ्यामध्ये बरेच वेळा पावसामुळे बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. काय समस्या नेमका पावसाळ्यात निर्माण होतात आणि त्या दृष्टीनं तुमचा काय प्रयत्न असणार आहे? नेमका म्हणजे खूप पाऊस झाला तर आमचा दरडी कोसळण्याचा, रस्ता बंद होण्याचे जे मुख्य हे आहे त्याच्यासाठी आम्ही तो रस्ता बंद झाला तर दुसऱ्या मार्गानं रस्ता चालू करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. म्हणजे आता रेडेघाटी मार्गे जो येणारा रस्ता आहे तो चांगल्या प्रकारे व्हावा आणि तिथूनसुद्धा लोक येऊ शकतील असं एक आमचं विजन आहे. पर्यटन पन्हाळा हे हेरिटेज वास्तू म्हणून ओळखली जाते. आता तुम्ही युनेस्कोबद्दल बरेच बोललात. आता ज्या तरुणाईच्या समस्या आहेत, जर पन्हाळा पर्यटनाच्या दृष्टीने इतका उत्तम असेल किंवा तो पुन्हा सक्षम करण्यासाठी संधी मिळाली तर तुम्ही सक्षम करणार असाल तर काय तरुणांचे प्रश्न सुटतील असं तुम्हाला वाटतं? आता इथं बेरोजगारीचाच प्रश्न आहे. इथं म्हणजे कसं तरुणांना रोजगार असा आता इथं आहे म्हणजे रोजगार म्हणजे ऐतिहासिक ठिकाण आहे, हिल स्टेशन हे आहेच, तर जे गाईड दाखवणारे आहेत मुलं त्यांना उत्तम प्रकारे गायडन्स होऊन ते उत्तम प्रकारे पन्हाळ्याचा गाईड करतील आणि त्या पन्हाळ्याच्या विकास किंवा पन्हाळ्याचं उत्तम गायडन्स बाहेर सगळीकडे जाईल असा जास्त त्यासाठी आम्ही गाईड चांगले तयार करू लोकांना. आणि त्यासाठी मुलांना पण इथं शिक्षणाची आहे सोय आमच्याकडे, पण शिक्षण उत्तम प्रकारे कसं मिळालं जाईल आणि इथं तरुण मुलं बाकीच्यापासून कशी परावृत्त होऊन शिक्षणामध्ये जास्त पुढं जातील याचा आम्ही प्रयत्न करू. तर ह्या होत्या जनसुराज्य पक्षाकडून सध्या रणांगणात उतरलेल्या नगराध्यक्षपदासाठी रणांगणात उतरलेल्या जयश्री प्रकाश पवार, ज्यांनी सांगितलं की पाण्याच्या सुविधेपासून तरुणाईच्या रोजगारापर्यंतचे प्रश्न त्यांना संधी मिळाल्यास त्या कशा सोडवणार आहेत. व्हिजन खूप मोठा आहे. पन्हाळा हा पर्यटनाच्या दृष्टीनं खूप मोठा आहे. अनेक प्रश्न आहेत. जवळजवळ पन्हाळ्यात बॅलन्स असं आम्हाला पाहायला मिळालं. बऱ्याच समस्या सुटलेल्या आहेत, पण जर काही राहून गेलं असेल तर संधी मिळाल्यास त्या नक्कीच संधीचं सोनं करतील. आपण त्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी आणि नगराध्यक्षपदासाठी शुभेच्छा देऊया. मतदारांचा कौल काय असणार आहे हे नक्कीच पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आणि पाहूया पुढं त्यांना संधी मिळाल्यास त्या काय करतील. तारा न्यूजसाठी मी कॅमेरामन केतनसह सुनंदा नाईक, कोल्हापूर.